हाय हॅलो नमस्कार. तर आता आम्ही चाललो दगडूशेठला, तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर इथं पिल्लू झोपलं होतं, त्याला आंघोळ घालून आणली होती, त्यामुळे झोप आली होती. हा बघा, हे छोटं बाळ आणि त्याची ही मावशी, आम्ही तिघच चाललो. तर गाडी पार्क करून आम्ही निघालो होतो दर्शनासाठी. फायनली दर्शन झालं. खूप म्हणजे खूप गर्दी होती, त्यामुळं आत काही दर्शन झालंच नसतं. 2-3 तास तिथं थांबायला लागले असते. त्यामुळं आम्ही काही थांबलो नाहीत, कारण बाळ तेवढ्या वेळ राहिलं नसतं. म्हणून पटकन लांबूनच दर्शन घेतलं. तर दर्शन घेताना त्याचा शूज पण गर्दीमध्ये पडला. बाळाचा शूजचं नाही काय, पण त्याला नाही लागलं ते. तर आता आम्ही लस्सी पिणार आहोत. दगडूशेठच्या समोरच हे हॉटेल आहे. लस्सी खूप मस्त आहे इथली. बघा इथं पिल्लू लस्सी. बाहेर वडापाव खाणार आहे. हातगाडीवरचा भारी लागतो, हॉटेलमध्ये नाही छान लागत वडापाव. बघ पिल्लू किती गोडे. त्याचा एक शूजच पडला खाली गर्दीमध्ये. खूप म्हणजे खूप गर्दी आहे दगडूशेठला आज रविवार असल्यामुळे. तर आता आमची लस्सी आलेली होती, तर आता मी लस्सी पिणार होते. तर घ्या तुम्ही पण लस्सी. खूप मस्त लागते ही लस्सी, पण मी खूप नाही पित, कारण मला मळमळ जास्त होतं गोड खाल्ल्याने, काही गोड पिल्याने. तर पिल्लूला पण टेस्ट करवली आणि मी पण पित होते. तर पिल्लूचं आणि बघा इथं तुम्हीच किती गर्दी आहे. रेग्युलर एवढीच गर्दी असते, पण रविवारची तर खूप म्हणजे खूप गर्दी असते. मग आता आम्ही वडापाव खाण्यासाठी थांबलो होतो तिथं. वडापाव घेतले मस्त 2, आणि त्यानंतर चहा प्यायला गेलोत. तर दोघींनी आम्ही चहा पिलो. तर तिथं थोड्या वेळ पिल्लूसोबत मस्ती पण केली. तर कसा वाटला हा छोटासा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा.